कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे. तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही. हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं. मी स्वतः पत्रही लिहिलंय. मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी पॅकेज ठरलंय आणि शेतकऱ्यांना आता चौपट मोबदला देण्याचा निर्णय झाला. आपल्या सबर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे AC आणि रेट्रोफिटिंग नाही, चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन AC असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही. इस्लामपूरच्या नामांतराची घोषणा विधानसभेत विधान परिषदेत करण्यात आली असंही त्यांनी म्हटलंय. गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूर शहराचं नाव बदलण्याची मागणी केली जात होती. 6 वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे बेलेबल होते. त्यामुळे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते. सुधीर भाऊंनी जरी 20 वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते. त्यामुळे या 30 लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही, त्यांना मोफत वीज मिळेल. आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे 70% आपले ग्राहक आहे, एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने. महाराष्ट्र ऑफसाईक रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय. यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख ग्राहकांसाठी 635 कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे. आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची. शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे हे जर हिंदू, बौद्ध किंवा शीख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल. कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील, सरकारी नोकरी घेतली असेल, नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे. त्यामुळे ते देखील केलं जाईल. जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरीही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे. एकूण 16 विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली.